हे उत्तर सांग ना. अगं त्याचं त्यांनी इथे म्हटलंय 10 मार्काला हे सगळे मुद्दे आले पाहिजे. एवढे सगळे? मग तू किती लिहिलेस? 2 मुद्दे लिहिलेस तू. बघ हे बघ काय काय आहेत मुद्दे. अरे वा, किती छान काढली रांगोळी. उठलात तुम्ही? आज काही सण वगैरे का? नाही हो, आमच्या कावेरीला आवड आहे रांगोळीची, तोरणाची, सडा सारवणाची. सगळं बघ इथे आणि लिही. मी आले न बघता लिही, बघून नाही लिहायचे. आले. उठलात तुम्ही? कसं वाटतंय? खूप छान वाटतंय, खूप प्रसन्न वाटतंय. किती दिवसांनी अशी दारासमोर सुंदर रांगोळी काढलेली पाहिली. तोरण लावणं, फुलांचं रांगोळी काढणं रोज अगदी उत्साहाने करतेस. हो, आईने दिलेले संस्कार आहेत ना, जपायलाच हवेत. तुम्हाला सांगते, माझी आई नेहमी म्हणायची प्रत्येक दिवस सण म्हणून साजरा करता आला पाहिजे. रोज सकाळी उठल्या उठल्या दारासमोर रांगोळी काढली ना की मनाला असं प्रसन्न वाटतं. रांगोळीचे रंग दिवसात वेगवेगळे रंग भरतात. दिवसाची सुरुवातच सकारात्मक ऊर्जेने झाली ना की अख्खा दिवस हसत खेळत निघून जातो. फुलांचा टवटवीतपणा मूड फ्रेश ठेवायला मदत करतो. अरे देवा, काय ग? अगं आई, शेगडीवर भाजी ठेवली होती, मी बघायलाच विसरले. एवढंच ना, मी बघते. नाही तू नको उठू, मी करते. कारण माठाची भाजी केली, मग गौरीसाठी भाकऱ्या कराव्या लागतील, त्या करायच्यात. आणि शिवाय वरणाला फोडणी द्यायच्या, तातांना आवडते तशी. बघते मी. नशिबाने अशी मुलगी देव पदरात घालतो. खूप गुणी आहे पोरगी. ज्या घरात जाईल ना त्या घराचं नंदनवन करेल. तुम्ही आराम करा, मी शाळेत जाऊन येते. शाळेत? हो, तुम्हाला सांगायचंच राहिलं, मी शाळेत मुलांना शिकवते. बरं, शाळा संपली की मी लगेच घरी येईन, मग आपण गावात फिरायला जाऊ. कशाला? तिच्या घरच्यांना बोलून पाठवून दे तिला. का आयुष्यभर पोसत राहणारच की काय? ए बाई, कोण ग तू? नाव गाव पत्ता सांगून मोकळी हो एकदाची. उगाच आमच्या डोक्याला त्रास देऊ नकोस. माझा त्रास होणार नाही तुम्हाला. खरंच येते. नाही, थांबा, तुम्ही कुठेही जाणार नाही आहात. आजी, अगं 2च दिवसाचा तर प्रश्न आहे ना, राहू दे ना त्यांना. त्यांची तब्येतही बरी नाहीये आणि त्यांच्या घरचे येत आहेत त्यांना न्यायला. 2च दिवस ना, पण 2 दिवसाचं खाण्यापिण्याचं काय? फुकटचं खायला घालायचं हिला पण.
अगं आजी येत आहेत त्यांच्या घरचे त्यांना न्यायला संध्याकाळपर्यंत. असं ना, मग तोपर्यंत पडवी जायचं त्यांनी, घरात पाऊल ठेवायचं नाही. घरचं झालं थोडं आणि व्यायानं धाडलं घोडं. दळलं मिळेल लक्षण ते कुणाला घेऊन येते घरात, काही करते. कावेरी अगं तू नाही 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 कुणीही येणार नाहीये, ते मी आजीची समजूत घालण्यासाठी म्हटलं. बरं तुम्ही आराम करा आणि तुम्हाला जेव्हा आठवेल तेव्हा मला घरचा पत्ता आणि नंबर सांगा. मी शाळेत जाऊन येते आणि तुम्हाला काहीही लागलं तरी आईला सांगा. येते आई, येते मी. What is this? हा ब्रेकफास्ट आहे? ओ काय आहे? हा ब्रेकफास्ट आहे आणि याला ग्रेव्ही म्हणता तुम्ही? त्याला इच्छाच मिली माझी खायची. हो, अण्णाला काय नाव ठेवता? एवढंच होतं ना तर शहरात जायचं, इकडे कशाला आलात? मी कुठे जायचं कुठे नाही जायचं हे सांगणारे तुम्ही कोण? नाही नाही, मी कोणी नसलो ना तरी माझ्याच हॉटेलमध्ये येऊन माझ्याच अण्णाला नावं ठेवणाऱ्या गिरायकांना थांबण्याचा इथे अधिकार नाही. तुम्ही निघा, तुमच्या जिभेचे टोचले तिकडे शहरात. हो सांभाळून बोला, तोंड सांभाळून बोला. पुढचे मी पण चालवतो. तरी पण अण्णाला नावं ठेवतोस? हेच संस्कार केले तुझ्या आईने तुझ्यावर? माझ्या आईला मध्ये आणू नकोस. आईला मध्ये आणतोय नाहीतर काय करशील? आमच्याच गावात येऊन आम्हाला धमक्या देतोय. हे रघु, त्याला बाहेर काढ रे. दादा शेवगा, काय झालं ना, ह्याची आई घर सोडून गेलीये म्हणून थोडा बिथरलाय तो. प्लीज प्लीज. अशा असभ्य आणि उद्धट बोलायची आई सोडून जाईल नाही तर काय होईल? माइंड युअर लँग्वेज. तुझं इंग्रजी तिकडे बाहेर चल, निघ इथून. काकू, तुम्ही इथे काय करताय? तू ओळखतेस त्याला? चांगलंच. कसला असभ्य आणि उद्धट माणूस आहे हा. माझ्याच हॉटेलमध्ये येऊन माझ्याच अण्णाला नावं ठेवतोय. यांना सवय नाही असल्या खाण्याची. मोठी माणसं आहेत ती. ओ काकू, तुम्ही यात पडू नका, निघा. ओ हॅलो, हे आमचं गाव आहे. तुम्ही आलात माझ्या गावी. ही तुमची पार्टी नाहीये मला निघून जा म्हणायला. आणि हो, तुम्ही आमच्या गावात काय करताय? काय झालंय मुली? एक मिनिट, इथे एक मिल टाकायची आहे, त्याच डील करायला आलो होतो. वा वा वा, म्हणजे शहरं नाचवून झाली, आता गावं नाचवायला निघालेत हो ना? तुमच्यासारखी असली विचार करणारी माणसं आहेत ना, म्हणून सगळी गावं शहरांच्या पाठी आहेत, प्रोग्रेसच करत नाहीत. जीवाशी एळसाट करून आम्हाला प्रगती करायची नाहीये, समजलं? असं झालं ना तर इथल्याच लोकांना रोजगार मिळेल. काही गरज नाहीये. विषय असा आहे ना की गावातला प्रत्येक माणूस त्याच्या परिस्थितीत खुश आहे. शहरातल्या लोकांसारख्या अवास्तव मागण्या नसतात त्यांच्या. तुम्हा लोकांना ना ग्रोथ नकोच आहे, स्वतःचा बोनसाय करून घेता. हो, नकोच असते ही असली तुमच्यासारखी ग्रोथ. गावातल्या स्वच्छ हवेत, बांधावर स्वच्छंदपणे जगायला आवडतं आम्हाला. शहरातल्या 10x10च्या खोलीत असं गुदमरून राहायला आवडत नाही. बास बास, अरे कुठलं भांडण कुठे जात आहे? कावेरी, तू मध्ये पडलीस म्हणून, नाहीतर याचं आज काय खरं नव्हतं. मला बोलला ते बोलला, पण तुला पण बोलला.
याला आज गावात कुठेच खायला मिळणार नाही याची व्यवस्था करतो बघ. नाही दादा, ते आपल्या गावचे पाहुणे आहेत आणि पाहुणे देवासारखे असतात. कसेही असले तरी आपण आपले संस्कार नाही विसरायचे. द्या त्यांना खायला. ठीक आहे, बसा. ते रघु, ते गरम करून दे रे. उपाशी राहीन, पण काकूच्या उपकारावर खाणार नाही. मामा चल. राज, या मुलीची वड दिसते इथे. ताईबद्दल विचार का हिला? काही गरज नाहीये, बस. तुम्ही चहा घ्या, पाणी ठेवलंय तापत. कोणी केलाय चहा? का काय झालं, आवडला नाहीये का? नाही, खूप छान झालाय म्हणून विचारलं कोणी केलाय. आमच्या कावेरीने केलाय. अगदी मला हवा तसा, मला आवडतो तसा चहा झालाय. बरं, अंघोळ झाली ना की ही साडी नेसा. अहो नको, खरंच. अहो नेसा, छान दिसेल तुमच्यावर. सुलभे, काय ग सुलभे, सगळ्यांना साड्या वाटत फिरतेस. इकडे काय साड्याची दुकान नाही तुझ्याकडे? काय द्यायचं नाही तिला? आणि घरात का पैशाचं झाड लावलेलं नाहीये? आजी, अगं ही आईची साडी नाहीये, ही कावेरी ताईच्या आईची आहे. मग तिनंतर काय प्रॉब्लेम आहे तुला? काय प्रॉब्लेम आहे तिला? त्या अवदशीची आहे ना, म्हणूनच फेकून दिली. आई, अगं काय झालंय तुला? का अशी वागतेस? तुला माहितीये ना कावेरी तिच्या आईच्या साड्या नेसते. मग कशाला उगाच? म्हणूनच टाकली. इच्छा खूप होती पण तिला ढकलू शकत नाही जो चुलीत, म्हणून साडी टाकली. आली मोठी मला आई. आई 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 साड्या वाटत फिरते सगळ्यांना. कुठल्या कर्माचे भोग भोगते मी मला माहितच नाहीये बाई. ताई, तुम्ही आईच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. तिचा अहो नाही ताई, खरंच तुम्ही वाईट वाटून नका घेऊ. पण मला एक गोष्ट कळत नाहीये, त्या कावेरीचा एवढा दुस्वास का करतात? कारण कावेरीचं कौतुक करण्याच्या नादात तिच्या वडिलांचं आमच्याकडे दुर्लक्ष होईल असं तिला वाटतं. पण तुम्हाला खरं सांगू, कावेरी आहेच कौतुक करण्यासारखी, माणसं जोडणार. आणि तुम्ही बघताच आहात ना, माझी आई तिचा सतत पाणउतारा करत असते, वाटेल ते बोलते. पण कावेरी एका शब्दाने वाईट बोलत नाही. ती माणसानं कसं जोडावं ना, हे आमच्या कावेरीकडूनच शिकायला हवं. खरंय, आजीला वाटतं तात्यांना ताईचंच जास्त कौतुक आहे, पण तसं नाहीये. उलट ताईलाच सतत आमची काळजी असते. आता घरातला किराणा संपला की ताई भरते. आम्हाला काही दुखलं खुपलं की ताई लेप करते, काढे करते. खरं सांगू, ताईच्या हाताला जशी चव आहे ना, तसाच गुण सुद्धा आहे. आमच्या मोठ्या आईने दिलेले संस्कार अजूनही मनापासून जपतीये ती. खरंच वेगळीच आहे ना तुमची. आपली कावेरी.
काय चाललंय यार? आधी रस्त्यात शेण टाकून ठेवलं, आता ओंडका टाकून ठेवलाय. काय करायचं काय इथल्या माणसांचं? अरे तुझं काय बिनसलंय राज? मग आता काय करायचं? पुढे कसे जाणार आहोत? हे बघ, तू शांत हो. मी ओंडका बाजूला करतो, मग आपण पुढे जाऊ. हा? कर. हा. गेला बाजूला. जयराम जहागीरदार म्हणजे जयराम म्हणत होता तो प्लॉट हा आहे. तर कोण जयराम? कसला प्लॉट? मित्र आहे माझा जयराम जहागीरदार. त्याने हा प्लॉट आणि हे जुनं घर परचेस केलंय. अरे म्हणजे धंदा बुडाला वाटतं, म्हणून सिटी सोडून गावात राहायची पाळी आली आहे त्याच्यावर. व्हॉट नॉनसेन्स. खूप मोठा बिझनेसमॅन आहे तो. या ठिकाणी खूप मोठं रिसॉर्ट बांधणार आहे तो. अँड गेस व्हॉट, तो आता माझा बिझनेस पार्टनर आहे. हो, पण घर छान आहे. गावात असं एक घर हवं. कशाला? गावात घर नाही, रिसॉर्ट हवं. घरात काय प्रॉफिट होणार आहे? राज, अरे प्रत्येक वेळेला प्रॉफिटचा विचार करायचा नसतो. छान टुमदार घराची गंमत आहे ना, तुला नाही माहिती. आय एम लिस्ट इंटरेस्टेड. आणि प्रॉफिट बघायलाच हवा. आता बघ ना, आईला हेच कळत नाही म्हणून आमच्यात भांडणं होतात. आईला कळलं असतं तर बरं झालं असतं, पण काय केलं, घर सोडून निघून गेली. अच्छा, म्हणजे ताई सापडल्यावर तुझी चूक तू सुधारणार असतं. आधी सापडू तर देत, मग बघू. कुठे गेली कोणास ठाऊक. चल. मग काय होतं? ऑक्सिजन संपतो आणि पात्रातलं पाणी हळूहळू वर येऊ लागतं. ऑक्सिजन संपला की मेणबत्ती. बरोबर. आता हा झाला प्रयोग. या प्रयोगाची ना एक वेगळीच गंमत आहे. आता ही काय गंमत आहे बरं? तर कावेरी मॅडम, बसा. कावेरी मॅडम, मला 2 मिनिटं तुमच्याशी बोलायचंय. बाहेर या. सर, मी हा फक्त प्रयोग. विषय महत्वाचा आहे, लवकर या. ठीक आहे. मुलांना तुम्हाला आता शिकवला तो प्रयोग पुन्हा एकदा वाचा बरं. आलेच मी पटकन. हा, वाचा 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 वाचा. हा सर. तुम्ही आज सुद्धा शाळेत उशिरा आलात. शिस्त आणि वक्तशीरपणा हे काय फळ्यावर लिहायचे शब्द आहेत? सॉरी सर, येताना काय झालं, वाटेत एका माणसाशी वाद झाला माझा आणि त्यामुळे मग. अहो, हे काय कारण झालं का? काल तर तुम्ही कसलीच पूर्वकल्पना न देता सुट्टी टाकली. अहो सर, काल देवळात एक बाई बेशुद्ध पडल्या म्हणून मग मी त्यांना घेऊन. हा, मग काल सुद्धा तुम्ही तुमची ड्युटी सोडून समाजसेवा करत बसला. अहो, शिक्षकच जर इथे बाहेर फिरत बसले तर इथे विद्यार्थी कोण घडवणार? तुम्हाला समाजसेवेची जर इतकीच आवड आहे ना, तर मग कशाला शिकवता शाळेत? सर, तसं नाहीये. मान्य करते माझी चूक झाली, पण मी नेहमी वेळेत येते सर. आजच थोडा उशीर झाला आणि काल तर. तुम्ही किती सुट्ट्या घेताय? आता 2 दिवस तुम्ही मुंबईला गेला होता ते कळलं. अहो सर, पण माझ्या रजा शिल्लक आहेत म्हणून मी. असतीलही, पण आगाऊ सूचना न देता तुम्ही कधीही सुट्टी घ्याल? परमनंट आहात का मनमानी कारभार करायला? ते काही नाही, 2 महिन्याने तुमचा कॉन्ट्रॅक्ट संपतोय. पण शाळेनं तो या महिन्यातच संपवायचं ठरवलंय. तुम्ही उद्यापासून नाही आलात तरी चालेल. काय असं अचानक? हे तुमचं सस्पेन्शन लेटर. अहो सर, पण. घ्या.